फिजिओथेरपी म्हणजे वेदना कमी करणं, जी हालचाल आपली थांबलेली आहे त्याला परत एकदा हालचालींमध्ये नेणं. मला विचारायचं आहे, फक्त फिजिओथेरपी ही वृद्ध लोकांसाठी आहे का इन जनरल सुद्धा? वृद्धांसाठी इन्क्लूड होते ज्यांना शारीरिक काहीतरी व्याधी झालेल्या आहेत आणि त्या म्हणजे स्नायू अडकलेले आहेत. गैरसमज हा असतो की फिजिओथेरपी हा एक मसाज आहे. बरोबर आहे. तो सगळ्यात महत्वाचा गैरसमज आहे. गैरसमज. मेन म्हणजे उभं राहून पाणी पिणं बंद करायला पाहिजे. त्याचं पूर्ण प्रेशर हे पायावरती येतं, गुडघ्यांवर येतं आणि गुडघेदुखी सुरू होते. मेन तुमचं डायट हे तुमच्या किचनमध्येच आहे, त्याच्यातूनच तुम्हाला सगळं काही मिळतं, सगळ्या प्रमाणामध्ये असतं. तुम्ही फक्त फिजिओथेरपी आणि पेन किलर मध्ये एक मेजर डिफरन्स आहे, जो म्हणजे पेन किलर विथ साईड इफेक्ट, फिजिओथेरपी विदाऊट साईड इफेक्ट. नमस्कार मित्रांनो, मी अपूर्वा काणे. माझ्या आरोग्यविषयक पॉडकास्टमध्ये तुमचं सहर्ष स्वागत असो. आज आपल्याबरोबर आहे डॉक्टर अश्विनी साखरदंडे. डोंबिवली वेस्टला त्यांचं डॉक्टर अश्विनी क्लिनिक आहे. तर आज आपण त्यांच्याबरोबर फिजिओथेरपीविषयी नक्कीच इंटरेस्टिंग गप्पा मारूया. नमस्कार मॅडम. तुमचं माझ्या पॉडकास्टमध्ये स्वागत असो. तर फिजिओथेरपी म्हणजे नक्की काय, याविषयी थोडी माहिती आम्हाला. नक्की. ॲक्च्युली असं असतं ना की फिजिओथेरपी म्हणजे मसाज देणं किंवा आपण काहीतरी बऱ्याचदा लोक सांगतात की तुम्ही जा मशीन लावा, शेक घ्या, असं कधीही नसतं. फिजिओथेरपी म्हणजे वेदना कमी करणं, जी हालचाल आपली थांबलेली आहे त्याला परत एकदा हालचालींमध्ये नेणं, या सगळ्यांना फिजिओथेरपी म्हणतात. त्याच्यामध्ये बरंच काही इन्क्लूड असतं. व्यायाम असतात, वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आम्ही करून घेतो, प्लस आम्ही त्या पेशंट्सना सांगतो की तुम्ही करा घरी. असं असतं ना की काही वेळेला 24 तासांमध्ये एकदा 5 मिनिटासाठी व्यायाम केले आणि झाले, मॅडम आम्ही बरे झालो. पण आम्ही पण तर मॅजिक नाही करत आहे, आम्ही पण तर काहीतरी तुम्हाला सांगतोय. तर हे तुमच्याकडनं पण अपेक्षित आहे की व्यायाम तुम्ही कम्प्लिटली करणं. फक्त व्यायाम नाही, त्याच्याबरोबर मशीन्स असतात, वेगवेगळ्या टाईपचे मशीन्स आहेत आपल्याकडे, त्याच्यामुळे तुमचं पेन कमी होतं. पण व्यायामाने हालचाल केल्यामुळे, नियमित करण्यामुळे, बेसिकली नियमित करणं हे फार महत्वाचं आहे. नियमित करत नाही, थोडं दुखतंय, थोडे दिवस केलं आणि परत बंद केलं तर त्याचा फार परिणाम होतो. नियमित केल्यामुळे ते कंटिन्युअस मध्ये चांगलं राहतं. तसं सांगायला गेलं तर फिजिओथेरपी हे प्रत्यक्षात फक्त मसाज नाहीये. त्याच्यामध्ये व्यायाम इन्क्लूड आहे, त्याच्यामध्ये आपले मशीन्स इन्क्लूड आहेत, त्याच्यामध्ये हालचाल इन्क्लूड आहे. या 3 गोष्टी फार महत्वाच्या. बरोबर आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की फिजिओथेरपी म्हणजे फक्त उपचार नाहीयेत, तर एक आरोग्यदायी जीवनशैलीची सुरुवात आहे. येस, बरोबर आहे ना. योग्य वेळी फिजिओथेरपी घेतली तर नक्कीच आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल. त्याच्याविषयी काही आपल्याला हे नाहीये. मला विचारायचं आहे, फक्त फिजिओथेरपी ही वृद्ध लोकांसाठी आहे का इन जनरल सुद्धा आपण फिजिओथेरपी घेऊ शकतो? सगळ्यांसाठी आहे. बेसिकली लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी आपण फिजिओथेरपी देतो. त्याच्यामध्ये हालचाली असतात, मानदुखी, पाठदुखी, हातदुखी, सांधेदुखी, प्रत्येक गोष्टींवरती फिजिओथेरपी असते. लहान मुलांसाठी वेगवेगळे असतात, त्यांना CP चाइल्ड आपण जे म्हणतो, ऑटिझम म्हणतो, त्याच्यामध्ये फिजिओथेरपी इन्क्लूड होते. वृद्धांसाठी इन्क्लूड होते ज्यांना शारीरिक काहीतरी व्याधी झालेल्या आहेत आणि त्या म्हणजे स्नायू अडकलेले आहेत. बरोबर. सो त्याच्यासाठी आपण घेतो. प्रेग्नेंट वुमनसाठी असतात, त्यांच्या व्यवस्थित हालचालींसाठी आपण करतो. त्यांना जनरली पोटाचं वजन पाठीच्या मणक्यावर येतं, त्याच्यामुळे पाठ दुखणी सुरू होते, पण त्यांना कुठलेही मशीन्स नाही लावू शकत. त्यांना फक्त चालणं हा एकच व्यायाम असतो. पण त्याच्याबरोबर आपण जर का फिजिओथेरपीचे काही व्यायाम दिले, ब्रीदिंग एक्सरसाइजेस दिल्या, तर त्यांना फार फरक पडतो. त्याच्यामध्ये बरेचसे आहेत, न्यूरोलॉजिकल्स आहेत, ज्यांना स्ट्रोक आहे झालेला, आपण त्याला पॅरालिसिस म्हणतो, त्यांच्यासाठी उपयुक्त आहेत. बऱ्याचशा गोष्टींमध्ये आहेत फिजिओथेरपी उपयुक्त आहे. तर मॅडम, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की फिजिओथेरपीचे प्रकार काय काय आहेत? ओके. न्यूरो फिजिओथेरपी एक आहे, ज्याच्यामध्ये पॅरालिसिस पेशंट, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असलेले पेशंट हे इन्क्लूड होतात. दुसरा आहे ऑर्थो फिजिओथेरपी, ज्याच्यामध्ये ऑर्थोपेडिक जे प्रॉब्लेम्स असतात, हात दुखणं, मान दुखणं, पाठ दुखणं, कंबर दुखणं, पाय दुखणं, हे जनरली सगळ्यांसाठीच आहे, त्या सगळ्यांचा इन्क्लूड होतं. तिसरं आहे जेरियाट्रिक, जे अगदीच वृद्धांसाठी असतात. चौथं आहे लहान मुलांसाठी पेडियाट्रिक,
ह्या 4 गोष्टी तर आहेतच इन्क्लूड. 5वी एक आहे जी म्हणजे कार्डिओ अच्छा. फिजिओथेरपी, ज्याच्यामध्ये आपल्याला श्वसनाचे सगळे व्यायाम असतात. जनरली कार्डिओ फिजिओथेरपी हे हॉस्पिटल्स किंवा ICU मध्ये यूज होतं. ह्या 5 गोष्टी इन्क्लूड असतात. ओके. फिजिओथेरपी बद्दल बरेच समज आणि गैरसमज आहेत समाजात, तर त्याविषयी थोडीशी माहिती मला जाणून घ्यायला नक्की आवडेल तुमच्याकडनं. ओके. गैरसमज हा असतो की फिजिओथेरपी हा एक मसाज आहे. बरोबर आहे. तो सगळ्यात महत्वाचा गैरसमज आहे. गैरसमज आहे. फिजिओथेरपी हा काही मसाज नाही आहे. दुसरं आहे की मी खूप वेळ फिजिओथेरपी घेते, असं बिलकुलच नसतं की फिजिओथेरपी खूप वेळ घेतली जाते किंवा त्याच्यामध्ये मी खूप जास्त घेतल्यामुळेच मला सुधारणा होणार आहे, असं काही नाहीये. तुम्हाला नियमित व्यायाम करणं हे त्याच्यासाठी इन्क्लूड. म्हणजे खूप महत्वाचं. त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. हो. आणि टाइम, तुम्ही किती वेळ फिजिओथेरपी घेता, बरोबर, आणि रेग्युलॅरिटी किती आहे तुमची, बरोबर, ह्याचा जास्ती महत्वाचा रोल आहे. बरोबर. बरं, मला विचारायचं, फिजिओथेरपी कधी कधी आवश्यक असते जनरली पेशंट्सला? ओके. जनरली आपण असं म्हणतो की काहीतरी दुखत आहे म्हटल्यावरती फिजिओथेरपी घ्या, तर तसं अजिबात नसतं. फिजिओथेरपी ही तुम्हाला दुखण्याच्या आधीही घेणं आवश्यक असतं. कंटिन्युअस असणं, तुम्ही जसं आता म्हणाला, त्याच्यासाठीच ते आवश्यक असते. वेदना झाल्यानंतरच मी फिजिओथेरपी घेईन हे अगदीच चुकीचं आहे. तुम्ही नियमितपणे जर का व्यायाम करताय, फिजिओथेरपिस्टकडे येऊन तुम्ही काही करू नका, पण तुम्ही निदान एक व्यायाम म्हणून तरी करा, तर ते फार महत्वाचं असतं. बरोबर आहे. म्हणजे गुडघेदुखी, पाठदुखी, येस, खांदे दुखणं, स्लीप डिस्क, फ्रॅक्चर, ह्याच्यासाठी आपल्याला फिजिओथेरपी. फ्रॅक्चर नंतरची जी कमजोरी येते मसल्समध्ये किंवा हाडांमध्ये, कमकुवतपणा येतो, त्यासाठी आपण ते यूज करतो. त्याच्यानंतर स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस नंतर आपण त्याला यूज करतो. लहान मुलांमध्ये खेळताना काही दुखापत झाली असेल तर त्याच्यामध्ये आपण करतो. स्पोर्ट्स फिजिओथेरपी हे त्याच्यामध्ये येतं, जे खेळण्यामुळे दुखापत झाल्यामुळे. स्लीप डिस्क तर आहेच आहे. मानेचे, खांद्याचे व्यायाम असतात. तुम्हाला फिजिओथेरपिस्ट म्हणून आलेले काही अनुभव आमच्यावर शेअर करू शकाल? नक्कीच. खूप मिक्स अनुभव येतात बेसिकली. म्हणजे फक्त मला असं नाही म्हणता येणार, सगळ्याच डॉक्टर्सना खूप काही मिक्स अनुभव येतात. काही पेशंट्स खूप छान म्हणून असतात, काही असतात ते अगदीच अनकॉपरेटिव्ह. म्हणजे अगदीच त्यांना असं असतं की तुम्ही इकडे आलोय, मी तुम्हाला पैसे देतोय, म्हणजे मला सगळं आत्ताच्या आता मॅजिक झाल्यासारखं बरं झालं पाहिजे, असं नाही होत बेसिकली. काही जण असतात की स्वतः व्यायाम करतात, छानपणे करतात, जेवढं सांगितलंय तेवढं करून व्यवस्थितपणे नॉर्मल होतात. काही असतात, तुम्हाला 20 वेळा सांगितलं, तुम्ही 50 वेळा करणार, मला लगेच बरं व्हायचंय, असं नसतं. त्या डॉक्टरला माहिती आहे की तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे, काय महत्त्वाचं आहे ते. सो काही वेळेला असं होतं की व्यायाम करताना चुका होतात. म्हणजे मी इथे करून घेते किंवा मी असं नाही, सगळेच फिजिओथेरपिस्ट स्वतःच्या क्लिनिकमध्ये काही करून घेतात, तुम्हाला घरी जाऊन सांगतात की तुम्ही घरी हे सगळे करा. त्याच्यामध्ये थोड्याशा काही वेळेला स्टार्टिंगला चुका होतात. त्या चुकांमुळे जो प्रॉब्लेम होतो, दीर्घकाळ चुका करतच व्यायाम करणं, ह्याच्यामुळे जो काही कॉम्प्लिकेशन्स होतात किंवा जो काही प्रॉब्लेम होतो, तो मात्र दीर्घकाळ राहतो. मग त्याच्यावरती असं होतं की डॉक्टरवरती खापर फोडलं जातं. तसं नसतं ऍक्च्युली, पण काही वेळेला असतं, थोडंफार प्रमाणात असतं, पण ठीक आहे, एवढं काही नाही. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेला जो व्यायाम आहे तो तुम्ही कन्सिस्टंटली घरी फॉलो करणं हे फार महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये काही प्रेशर पॉइंट्स वगैरे तुम्ही काही इन्क्लूड करता का, किंवा काय काय तुम्ही फिजिओथेरपीमध्ये टेक्निक्स आहेत, जसं बॉल टेक्निक मी ऐकलं, तशा प्रकारच्या टेक्निक्स जरा आमच्या दर्शकांबरोबर तुम्ही माहिती द्याल तर फार बरं होईल. बऱ्याचशा टेक्निक्स असतात तुम्हाला घरी करण्यासाठी, पण आम्ही बरंच काही काही सांगतो, ज्याच्यामध्ये झोपून सुपाईन लाईनमध्ये असतात, साईड लाईनमध्ये असतात, पूर्ण पालथं झोपून काही एक्सरसाइज असतात, काही असतात जे फक्त तुम्हाला बसूनच करायचे, काही आहेत उभं राहूनच करायचे. सो बेसिकली प्रत्येक पेशंट जसा वेगळा आहे, त्याचे प्रॉब्लेम्स जसे वेगळे आहेत, त्याच्या ट्रिक्स पण प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये बॉल, तुम्ही म्हणाल तसं बॉल टेक्निक्स असतात, त्याच्यामध्ये बॅलन्स बोर्ड हा आपण वापरतो. बॅलन्सिंग बोर्ड हा जनरली ज्याला बॅलन्सिंग इश्यू आहे त्याच्याचसाठी असतो असं नाही. आपल्याला तेच वाटतं की अरे मला बॅलन्सिंगचा इश्यू आहे, मला बॅलन्स बोर्ड का नाही मॅडम देतात, नाही, असं नसतं. तर मला प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. काही जणांचा बॅलन्सिंगचा इश्यू नसतो, पण त्याचं मेन रूट कॉज असतो की त्याला बॅलन्सच प्रॉब्लेम आहे. सो बेसिकली
काही वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. काही ह्याच्यामध्ये थेरा बँड्स आपण यूज करतो, bands. काही वेळेला आपण थेरा ट्यूब्स ओपन करतो. बरं. त्या प्रत्येकाचं वेगळं आहे. वेगवेगळं आहे. कपिंग थेरपी आपली इन्क्लूड आहे. cupping. निडलिंग असतं आपल्याकडे. निडलिंग मध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. सो बेसिकली या सगळ्याला इन्क्लूड करून आपण फिजिओथेरपी असं म्हणू शकतो. बरं, लोकांनी फिजिओथेरपीकडे कधी नक्की भेट द्यावी किंवा फिजिओथेरपी कधी घ्यावी साधारणतः, त्याविषयी जरा माहिती सांगा. येस, जनरली इन्क्लुडिंग एव्हरीवन, आपण जेव्हा खूप गळ्यापर्यंत दुखणं वाढतं तेव्हा येतो डॉक्टरकडे. त्याच्यानंतर औषधे घेतो, थोडंफार बरं होतंय, परत एकदा दुखायला लागलं, मग आपण जातो फिजिओथेरपिस्टकडे. जेव्हा आपल्याला आपले डॉक्टर सांगतात की आता तुम्ही फिजिओथेरपिस्टकडे जा, तेव्हा आपण जातो. जनरली ह्याच्यामध्ये असं होतं की तुमचं दुखणं हळूहळू हळूहळू करत पीकवर जातं आणि त्यावेळेला तुम्ही येता फिजिओथेरपिस्टकडे. सो बेसिकली जेव्हा तुमचं दुखणं कमी प्रमाणात आहे त्याच वेळेला तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जा, त्याच वेळेला तुम्ही फिजिओथेरपिस्टकडे या. तुमचे व्यायाम, तुमच्या हालचाली ह्या सुरू ठेवा, तर तुम्ही लवकरात लवकर बरे होता. बरोबर आहे. काही जणांमध्ये असं मी बघितलंय, इकडे येणाऱ्या पेशंट्समध्ये पण बघितलंय की मला आज मांडी घालायला नाही जमत आहे. ठीक आहे, मी नाही घालत आज मांडी. मग ती मुवमेंट तुमची थांबली की त्याच्या पुढच्या 10 मुवमेंट्स थांबतात. बरोबर आहे. हळूहळू करत तुम्ही खाली मांडी घालणं बंद करता की हळूहळू तुमची वरती मांडी घालणं बसणं ही बंद होऊन जातं. तुमचा हालचाल बंद होऊन जाते की तुमच्या पायाचे प्रॉब्लेम्स वाढले. जेव्हा मला चालता येत नाहीये तेव्हा जाऊन मी जर का फिजिओथेरपीकडे आलो, मग तुम्हाला वेळच लागणार आहे. तुम्हाला जर का प्रॉब्लेम सुरू झालाय तुमचा, त्यावेळेला आला तर लवकर बरं होऊ शकतं. त्यातलं वंगण तयार होणं, त्या 2 हाडांमधली जागा ही कमी होणं, या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या इंटरलिंक्ड आहेत. तुमचं वंगण कमी होतं आधी का माझी जागा कमी होते आधी, हे असं काही नाही आहे. ते दोन्ही एकत्र प्रमाणात होतं. ते प्रत्येक पेशंट टू पेशंट वेगवेगळं असू शकतं. हो. म्हणजे मॅडमने जसं सांगितलं की फिजिओथेरपीमध्ये तुम्ही तुमची कंडिशन जरा क्रिटिकल असतानाच तुम्ही जावं. खूप क्रिटिकल झाल्यानंतर मग तुमच्या शरीराच्या हालचाली सुद्धा मंदावतात आणि त्याचप्रमाणे कसं होतं, मग आपल्याला जिने चढायला, जिने उतरायला किंवा घरातल्या नॉर्मल ऍक्टिव्हिटी सुद्धा करायला आपल्याला खूप त्रास होऊ शकतो. फिजिओथेरपी आणि पेन किलर याच्यामध्ये काय फरक आहे? कारण जनरली आपण असं म्हणतो की पेन किलर घेतल्यानंतर माझं दुखणं थांबतं, तर फिजिओथेरपी आणि पेन किलर याच्यामध्ये काय फरक आहे? फिजिओथेरपी आणि पेन किलर मध्ये एक मेजर डिफरन्स आहे, जो म्हणजे पेन किलर विथ साईड इफेक्ट, फिजिओथेरपी विदाउट साईड इफेक्ट. सो बेसिकली तुमच्या दोघांमध्येही पेन थांबतंय. फक्त एक विथ साईड इफेक्ट आहे, एक विदाउट साईड इफेक्ट आहे. प्लस त्याच्यामध्ये दोघांमध्ये अजून एक फरक आहे की पेन किलर घेतलं 5 दिवसात मी बरा झालो, पण फिजिओथेरपीमध्ये मला 10 दिवस लागलेत मॅडम. थोडा वेळ लागतो पण तुमचं रूट पासून निघून जातं. बरोबर आहे. जे पेन किलर मध्ये तात्पुरतं तुमच्या नर्वस सिस्टीमला ब्लॉक केलं जातं, तुमचं ठीक झालं, परत दुसऱ्या दिवशी पेन यायला सुरुवात होते. सो हा मेजर डिफरन्स त्याच्यामध्ये. तुम्ही सगळ्यांनी हा मेजर डिफरन्स लक्षात घ्या. कन्सिस्टन्सी आणि पेशन्स हा जर तुमच्यात असेल तर तुमचे जे दुखणं आहे ते फिजिओथेरपीने नक्कीच बरं होतं. आजकालच्या लाईफस्टाईलमुळे आपण बघतो की मोबाईल यूज किंवा कॉम्प्युटरचा, लॅपटॉपचा एक्सेसिव्ह यूज, बसून काम करणं, ज्याच्यामुळे कुठेतरी व्यायामाला आळा बसलाय. तर ह्याविषयी तुम्ही काय आमच्या सगळ्या दर्शकांना सांगू शकाल? बेसिकली ह्या सगळ्यावरती मेन उपचार असतो अर्गोनॉमिक, जो आपण कधीही बघत नाही. आज माझा डेस्क इकडे आहे, माझा लॅपटॉप इकडे आहे, माझे हात हवेमध्ये तरंगतात, ऑब्व्हियसली माझ्या हाताला त्रास होणारच आहे. बरोबर. तेच जर का माझा हात व्यवस्थित आहे तर माझ्या खांद्याला त्रास नाही आहे, माझ्या हाताला त्रास नाही आहे, मी व्यवस्थितपणे काम करू शकते. आज माझा डेस्क इकडे आहे, मी दूर आहे, मी मान पुढे करूनच जर का बघते तर मानेला त्रास होणार, पाठीवरती प्रयत्न होणार. तर त्या सगळ्यांसाठी म्हणून आपण मेन म्हणजे अर्गोनॉमिकली चेअर्स असतात. अर्गोनॉमिकली तुम्हाला तुमच्या हाईटप्रमाणे, तुमच्या वेटप्रमाणे सगळ्या गोष्टी नीट करून मिळतात. ते करणं फार गरजेचं आहे. मान्य आहे की प्रत्येकाला उभं राहायला जमत नाही. कामामध्ये असताना, ऑफिसमध्ये असताना पटकन मी सांगेन अर्ध्या तासाने तुम्ही ना हे व्यायाम करायला पाहिजे, नाही शक्य होतं प्रत्येकाला. पण निदान फक्त पाणी पिण्याच्या ह्याच्याने का असे ना 2 मिनिटाचा ब्रेक घ्या, 2 मिनिटासाठी फक्त चाला, खूपसा फरक पडतो. जो तुम्ही 8-8 तास एका ठिकाणी बसून काम करताय त्याच्याऐवजी जर का 2-2 तासांनी उठाल, एक फक्त फेरी मारून याल, फक्त पाणी पिण्यासाठी जाऊन या, काही हरकत नाही आहे, पण त्याच्यात फार फरक पडतो. अजून एक कॉमनली गोष्ट असते जी जनरली हाऊसवाईफमध्ये बघायला मिळते. मला तेच विचारायचं होतं तुम्हाला. जनरली आपल्या ज्या गृहिणी आहेत, ज्या घरी बसून घरचं सगळं काम करतात, तर त्यांनी
कुठले उपाय योजना करावी घरच्या घरी की त्यांचं हे जे दुखणं आहे ते जरा कमी होण्यास नक्कीच मदत होईल? मेन म्हणजे उभं राहून पाणी पिणं बंद करायला पाहिजे. त्याचं पूर्ण प्रेशर हे पायावरती येतं, गुडघ्यांवर येतं आणि गुडघेदुखी सुरू होते. जनरली 90% आपल्याकडच्या गृहिणी आहे की ज्यांना तो प्रॉब्लेम आहे. माझे पाय खूप दुखतात, खूप वर्षांपासून दुखतात, हे सगळं त्याच्यामुळे होतं. बसून पाणी प्या, आरामात बसा आणि पाणी प्या. जेवढं उभं राहून प्याल त्याच्यावरती गुडघ्यांवरती हे प्रेशर येणारच आहे. दुसरं, त्यांचं काम तर चालूच असतं. पाय एकदा दुखायला लागले की त्याच्यावरती पेन किलर सोडून उपाय नसतो. त्यांचं असं असतं की मी कसं काय थांबू, माझ्या घरात इतकी कामं आहेत, वेळ नाही मला. बरोबर आहे, जे मी काम करू शकते तर मला ते करावंच लागतं. बरोबर आहे, मान्य आहे, सगळं मान्य आहे. पण मग तुम्ही त्याच्यासाठी पायात चपला घाला. सो बेसिकली तुम्हाला थंडावा कमी लागेल, तुमचे पाय जे दुखणं वाढतंय ते कमी होईल. काही जणांना चपला घालून स्वयंपाक करणं आवडत नाही, सॉक्स घाला, काही हरकत नाही. खाली तुम्ही काहीतरी घाला ज्याच्यावरती उभ्या राहा. मॅट घाला, मॅटवर उभ्या राहा, जेणेकरून तुम्हाला थंडावा लागणार नाही. पायाचे खालचे, आपण ज्याला प्लॅन्टर फेशियाटिस म्हटलं जातं, त्याचा त्रास होणं स्टार्ट होतं. बरोबर. सो बेसिकली हा सगळ्यांचा परिणाम पायांवरती होतो. पायाचं वजन कंबर घेते आणि कमरेवरती होतं की कंबर दुखणं स्टार्ट होतं. त्याच्यामध्ये अजून एक असतं की फक्त घरातल्या घरात हालचाली असतात त्यांच्या, त्या सोडून बाहेर जाणं फारसं कमी, म्हणजे फार नसतं, फारच कमी प्रमाणात. खाली गेलो, भाजी घेतली, संपलं. त्याच्यामुळे हातात जड उचलणं असतं, मानेचे आणि खांद्याचे प्रॉब्लेम स्टार्ट होतात. सो बेसिकली थोडं थोडं करा. दोन्ही हातामध्ये सेम वजन घ्यायचा, एकाच साईडला घेतलंय हे नको. आणि मी सांगितलं तसं व्यायाम करणं फार व्यायाम करा. मैत्रिणींनो किंवा बाकी सगळ्या आमच्या दर्शकांना मी तेच सांगू इच्छिते की रोज सकाळी कमीत कमी 45 मिनिटं तरी चालणं किंवा व्यायाम करा. ह्या जर गोष्टी तुम्ही पाळल्यात तर नक्कीच तुमचं शरीर सुदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होतील. मला एक पण प्रश्न विचारायचा आहे की जनरली ज्या स्त्रिया असतात त्या वयाच्या 40-50 दरम्यान त्यांचा मेनोपॉज पिरियड चालू होतो, तेव्हा शरीरातील कॅल्शियमची लेवल कमी होते. तर त्याचा इफेक्ट आपल्या हाडांवरती होतो आणि मग आपली हाडं ठिसूळ होतात आणि मग वेगवेगळे आपल्याला आजार, सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिस म्हणा, लंबर स्पॉन्डिलिसिस किंवा गुडघेदुखी अशा प्रकारे होते. त्याविषयी काही तुम्ही सांगू शकाल? त्याच्यावरती मेन उपाय तर एवढाच आहे की स्टार्टिंग पासून तुम्हाला कुठल्या ना कुठल्या डाएटची गरज आहे, जी प्रॉपर तुम्ही डाएट घेऊ शकता. रोज एकच डाएट घेणं गरजेचं नाहीये. तुम्हाला सायट्रिक ऍसिड गेलं पाहिजे शरीरामध्ये. तुम्हाला त्याच्याबरोबर पालेभाज्या ह्या गेल्याच पाहिजे. हिरव्या पालेभाज्या गेल्या पाहिजे, लाल पालेभाज्या घ्या. तुम्हाला जे आवडते पालेभाज्या ह्या घेणं फार गरजेचं आहे. स्प्राउट्स आहेत त्या गरजेचं आहे. कडधान्य आपण खाल्ली पाहिजे. खूप साऱ्या प्रमाणामध्ये मिनरल्स, कॅल्शियम असतात. बरोबर. आपण जे रताळं खातो, बटाटे खातो, ज्याच्यामध्ये पण खूप प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. सो मेन तुमचं डाएट हे तुमच्या किचनमध्येच आहे, त्याच्यातूनच तुम्हाला सगळं काही मिळतं, सगळ्या प्रमाणामध्ये असतं. तुम्ही फक्त खा, कुठल्याही गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. फक्त युरिक ऍसिड ज्यांना आहे त्यांनी फक्त काही गोष्टी लक्षात ठेवा की तुम्हाला कुठल्या गोष्टी घ्यायच्या नाही, तुम्हाला जास्ती करून काय कॅल्शियम खायचं नाहीये, मिनरल्स खायचं नाही, तर त्या गोष्टी फक्त तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत. अदरवाईज पाणी पिणं जास्त प्रमाणात फार महत्वाचं आहे. वृद्ध व्यक्तींनी फिजिओथेरपी कधी आणि का घ्यावी? वृद्ध व्यक्तींसाठी बेसिकली एका एजच्या पुढे आपण ज्यांना वृद्ध म्हणतो त्यांच्यासाठी फिजिओथेरपी महत्त्वाचं आहे. तुम्हाला ज्या वेळेला वाटतंय की माझं अंग दुखायला लागलं, त्यावेळेला तुम्ही व्यायाम करायला सुरुवात करा. अगदी तुम्ही फिजिओथेरपिस्टकडे न येता जरी केले व्यायाम हरकत नाही. तुमची हालचाल असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवढी हालचाल करताय त्याच्यावरती तुम्हाला होऊ शकते ती. फक्त त्याच्यामध्ये एवढंच आहे की मी खूप हालचाल करतोय, मी खूप एक्सरसाइज करतोय, मी सायकल चालवतो, मी 10-10 किलोमीटर सायकल. बऱ्याच लोकांचा असा पण गैरसमज असतो की मी दिवसातला तासभर व्यायाम करतो, मी जिमला जातो किंवा मी घरी पण एक्सरसाइज करतो, तर ह्याचं काही कोरिलेशन आहे का फिजिओथेरपीची? का फिजिओथेरपी म्हणजे एक लिमिटेड टाईमसाठी कन्सिस्टंट केलेला व्यायाम? बरोबर, असंच असतं की एका पर्टिक्युलर वेळेसाठी तुम्ही जर का तो व्यायाम नियमितपणे करत असाल तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो. पण जर का तुम्ही एकच दिवस 2-3 तासासाठी व्यायाम करताय, चालताय, मी 8 किलोमीटर चाललो, कसंही करून मी चाललो, माझे पाय दुखले पण मी चाललो, असं करण्याचं काहीच पॉईंट नाही आहे. बेसिकली जेवढा तुम्ही करताय तो क्वालिटी टाईम द्या, स्वतःसाठी द्या,
तुम्ही चालताना मनामध्ये विचार करत 10 गोष्टींबद्दल विचार करत चालत असाल फास्ट असत, त्याचा काही उपयोग होणार नाही. मेन म्हणजे ब्रीदिंग एक्सरसाइज हे वृद्धांनी जास्त करण्यात महत्त्वाचं ह्यासाठी ठरतं की फक्त ब्रीदिंग एक्सरसाइजमध्ये एवढंच नाही की तुम्ही ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणून काही करताय, तुम्ही तुमच्या श्वासावरती जरी नियंत्रण केलं तरी खूपसा परिणाम होतो. पूर्वी आपल्याकडे असायचं की सूर्यनमस्कार, येस, तो पण एक प्रकारचा म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पूर्वीची फिजिओथेरपी म्हणजे सूर्यनमस्कारच. दंड बैठका, सूर्यनमस्कार घालणं, किंवा आपण अजून पण होतं प्राणायाम करा, रोज सगळे सांगायचे प्राणायाम करा प्राणायाम करा. पण हे प्राणायाम म्हणजे नक्की काय हे अजूनपर्यंतही माहिती नसतं. ज्याला माहिती असतं तो करतो, ज्याला माहिती नाही त्याला अर्धवट कळतं, तो बिचारा तसं करतो. तुम्ही फक्त तुमच्या श्वासावरती नियंत्रण ठेवा. तुम्ही घेतलेला श्वास आणि सोडलेला श्वास ह्याच्यावरती फक्त नियंत्रण करा. 5 मिनिटासाठी करा, दिवसभरासाठी खूप महत्त्वाचं आहे ते. तुम्ही प्राणायाम अगदी ओम म्हणून नाही केलं तरी सुद्धा चालतं, पण फक्त तुम्ही तुमच्या बॉडीवर कंट्रोल करणं हे महत्त्वाचं आहे. खेळाडूंसाठी फिजिओथेरपी कितपत महत्त्वाची आहे? खूप महत्त्वाची आहे. त्यांना मसल पॉवर येण्यासाठी, स्ट्रेंथ वाढण्यासाठी, त्यांचे ज्या काही मसल्स आहेत, त्यांच्या बॉडीची हालचाली आहेत, त्याच्यामध्ये एका प्रकारचं ताकद, पॉवर ही वाढण्यासाठी फिजिओथेरपी खूप महत्त्वाची ठरते. बरोबर आहे. त्यांना कुठल्याही गोष्टींमध्ये तुम्ही बघत असाल की क्रिकेटमध्ये वगैरे बऱ्याचदा असं होतं की हात त्यांचा निखळला गेला, तर ते पटकन बसणं, ती लोक स्वतःहून बसवतात, काही वेळेला त्याचा त्रास होऊ शकतो. सो त्याच्यासाठी फिजिओथेरपी असते. त्यांना रोजच्या रोज व्यायाम करणं हे त्यासाठीच महत्त्वाचं असतं की तुम्हाला पॉवर वाढावी शरीरामध्ये. सो त्याच्यासाठी फिजिओथेरपी स्पोर्ट्सवाल्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की फिजिओथेरपी वेदनामुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे. अगदीच अगदीच. तर जनरली आपण असं म्हणतो की गायनॅक जे असतात, गर्भवती स्त्रिया, ह्यांच्यासाठी सुद्धा फिजिओथेरपी आहे. तर त्याविषयी थोडी आम्हाला माहिती जाणून घ्यायला नक्की आवडेल तुमच्याकडनं. खूप साऱ्या फिजिओथेरपी मधल्या काही एक्सरसाइजेस आहेत जे की गर्भवती महिलांसाठी आपण उपयोग करतो. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली कॅट कॅमल एक्सरसाइज असतात. त्याचं नावच कॅट आणि कॅमल असं आहे. सो बेसिकली तुमच्या पाठीचा कणा हा वरती येतो जसं कॅमलचा आहे, पाठीचा कणा खाली जातो जसा मांजरीचा आहे, कॅटचा आहे. सो त्याच्यामुळे पाठीचे व्यायाम होतात, बरोबर एम्ब्रिओचे व्यायाम पण होतात आतमध्ये, आणि तुम्हाला ऑक्सिजन लेवल खूप वाढतो. त्याच्यामध्ये अजूनही बरेचसे आहेत जे तुम्हाला पोटाचे मसल्स कॉन्ट्रॅक्ट करणं, सोडणं ह्याच्यासाठी उपयोगी पडतात, ज्यामुळे तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीसाठी खूप इफेक्टिव्ह असतात ते मेसेज. सो पूर्वी आपण असं म्हणायचो की जेव्हा गर्भवत होतो किंवा जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सी असते तेव्हा आपण ॲक्टिव्ह राहणं खूप महत्त्वाचं आहे. सांभाळून व्यायाम करणं, जे मॅडम आता जसं म्हणालात, बऱ्याच गोष्टी मॅडमने आपल्याबरोबर शेअर केल्या, तर आपली नॉर्मल डिलेव्हरी होण्यासाठी खूप मदत होते. पूर्वीच्या ह्याच्यामध्ये असं होतं की तुम्ही घरचे सगळे व्यायाम करा, सगळ्या गोष्टी करा, किंवा घरची कामं करा, सगळी कामं करा. तुम्ही झाडू मारण्यापासून, खाली बसून लादी पुसा, तुम्ही झाडू मारा, तुम्ही घर सारवा, ह्या सगळ्या गोष्टी, गाईचं दूध काढणं हे सुद्धा ती बाईच करत होती त्यावेळेला. आता आपण एवढ्या कुठल्याही गोष्टी करायला जात नाही, आणि झेपणं तर त्याहून नाही. खरंय, कारण आपल्या कामांमध्येच वेळ इतका जातो. घरची कामं असतात, वरनं ऑफिसची कामं असतात. ऑफिसवाल्यांना तर बिलकुल वेळ मिळत नाही, त्याचे तर अगदी 12-12 तास विचारांचे त्याच्यामध्ये जातात. त्यातून ते कधी वेळ काढणार आणि कधी व्यायाम करणार. तर तुम्ही फक्त तेवढे जरी व्यायाम केले, कॅट कॅमल एक्सरसाइजेस केले, इनकॉन्टिनन्ससाठीचे केले, तुम्हाला खूपसा फरक पडू शकतो. बरेचसे असतात व्यायाम जे तुम्ही प्रॉपर फिजिओथेरपिस्टकडे जा, तुमच्याप्रमाणे फिजिओथेरपिस्ट तुम्हाला डिझाईन करून देत असेल. तुमचा 5वा महिना चालू आहे त्याच्यावरती सुद्धा त्याचा बराच फरक पडतो, परिणाम होतो. आणि डिलिव्हरीसाठी, नॉर्मल डिलिव्हरीसाठी खूप फरक पडतो. ब्रीदिंग एक्सरसाइजेस पण त्याच्यामध्ये खूपशे इन्क्लूड असतात, त्याच्यामुळे पण खूपसा परिणाम होतो. तुमचं चालणं तर आहेच, डॉक्टर सांगतात की चाला चाला चाला, पण किती चाला, तुम्ही किती किलोमीटर चालायचं त्याला पण एक लिमिटेशन्स आहेत. किती प्रमाणात चालायचं, फास्ट चालायचंय का स्लो चालायचं. मी बऱ्याच जणांचं हेही बघितलंय की मला खूप दम लागतो मॅडम, माझा आता 9वा महिना चालू झालाय आणि मला खूप दम लागतो, मी इतक्या महिन्यात काही एक्सरसाइज केले नाही. पण मग आता तुला करून नाही फरक पडणार आहे, मला आता नॉर्मलच हवंय. नाही शक्य आहे, अगदीच नाही असं नाही, प्रयत्न करू शकतो, पण डायरेक्ट 9व्या महिन्यामध्ये येऊन तू फास्ट चालशील तर बाबा नाही होऊ शकत ना तुझं. तर त्यापेक्षा आपण असं करू शकतो की स्टार्टिंग पासून तुम्ही या, स्टार्टिंग पासून एक्सरसाइज करा, डॉक्टरांबरोबर त्यांना सांगून, त्यांना विचारून फिजिओथेरपिस्टकडे या. सो बेसिकली दोघांचंही कॉर्डिनेशन असणं फार महत्त्वाचं आहे. सो मित्रांनो, वेदना सहन करणं हा त्याच्यावरचा उपाय नाहीये.
योग्य वेळी उपाययोजना केली तर शस्त्रक्रिया आणि औषधं सुद्धा टळू शकतात. फिजिओथेरपीचं एक छोटं तत्व आहे, मूव वेल अँड लिव्ह वेल. या अशा सुंदर इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्टसाठी, आरोग्यदायी पॉडकास्टसाठी मला नक्कीच फॉलो करा आणि मॅडमला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.